मुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या निधनानं मोठा भाऊ हरपल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे। अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेलं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक निर्भीड, धडाडीचा आणि अनुभवी नेता गमावलेला असून त्यांच्या कार्याची आठवण कायम जनतेच्या मनात राहील, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे। तर म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील। ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे। अतिशय परखड, स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे। प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड, स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरी सुद्धा त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते। याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल